ग्लोरिया वर्सेस कॅटलिना. नेक्स्ट सामना येतोय तुमच्या समोर. ग्लोरियाचे दोन ओपनिंग स्टार्स निखिल आणि विनीत. विनीत यांची सकाळी तुम्ही पारी बघितली असेल. 41 रन्स धावा काढल्या होत्या. 100 स्कोर नेला होता 76ला त्यांनी सकाळच्या पहिल्या मॅचमध्ये. आणि त्याच्यानंतर एक मोठा ब्रेक पडला होता आणि आता ती टीम परत खेळायला येते संध्याकाळची 7 वाजता. बघूया काय वेगळी बॅटिंग घेऊन येतात निखिल. नंबर 7चे प्लेयर. बॉलिंगही सुंदर टाकतात. पहिली ओव्हर टाकायला सज्ज आहेत बॉलर. बॉलिंग आणि बॅटिंग टीमच्या प्लेयरला रिक्वेस्ट आहे कृपया डगआउटमध्ये यावे एक एक प्लेयरनी. बॅटिंग आणि बॉलिंग टीमच्या एक एक प्लेयरला रिक्वेस्ट आहे की डगआउटमध्ये यावे. अनिश टू बॉल द फर्स्ट ओव्हर. निखिल ऑन स्ट्राइक. गेम ऑन. फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच बिटवीन कॅटलिना वर्सेस ग्लोरिया. Full pitch ball hit by Nikhil. Good fielding. He saves it. Nice fielding by Rupesh. 1 run scored by Nikhil. Team is off to a start. The first run on the scorecard. 1 without loss. Second ball. That was a juicy full toss. Called a no by the umpire. No ball. पंचांचा नो बॉलचा इशारा. अजून एक लेगला बॉल. चांगला मारलेला हवेचा फटका. सिंगल काढण्यात यशस्वी झालेत विनीत. स्ट्राइक रोटेट केलेला आहे. निखिल परत आलेल्या स्ट्राइकवर. निखिलची बॅटिंग अजून धुवाधार आपण बघितली नाहीये खूपशा दिवसात. बघूया आज काय वेगळं करतात. चांगला हा बॉल सोडून दिलेला आहे. मान ठेवलेला आहे बॉलचा. ऑफ स्टंपला पिच केलेला बॉल. वेल लेफ्ट. चांगला बॉल टाकलेला. इकडे डॉट बॉल मिळाला टीमला. 4 बॉल झालेत. 3 बॉल झालेत सॉरी. नेक्स्ट बॉल. परत एक प्रयत्न मारण्याचा. मिस हिट झाला होता. कॅचचा हा प्रयत्न. ताकद जास्त लावली होती शॉटमध्ये. बॉल फिरकी घेत प्लेअरकडे गेला. जेल नाही घेऊ शकले. 1 रन अजून ऍड झाली आहे धाव संख्येमध्ये. नेक्स्ट बॉल. पाठ टाकलेला बॉल. वाकले नाहीत प्लेयर बिलकुल आणि 1 रन घेण्यात परत यशस्वी विनीत. स्लो स्टार्ट दिलाय सध्या टीमला पण विकेट नाही गमावलेली आहे. अजून 3 ओव्हर बाकी आहे. त्याच्यानंतर 5 रन झालेले आहेत. 5 बॉल लास्ट गो. दॅट्स अ गुड बॉल. परत मारण्याचा प्रयत्न. परत ताकद लावली होती शॉट मध्ये. फिरकी घेत बॉल गेला फिल्डर करे. सेम बॉल सेम प्लेयर आणि परत कॅच सुटलेला आहे. इकडे अटेम्प्ट केला होता निखिल लिव्हिंग बाय द थिन लाईन. 2 अटेम्प्ट केले होते जोरात मारण्याचे आणि बॉल फक्त 1 रन घेण्यात यशस्वी दोन्ही अटेम्प्ट्सला. स्कोर कार्ड नेऊन ठेवलेला आहे 6 रनवर. पहिली ओव्हर सुंदर अशी टाकलेली आहे. इकडे 6 रन दिले टीम ग्लोरिया यांना. सकाळच्या एक धुवाधार स्टार्ट नंतर ही जरा स्लो स्टार्ट झालेली आहे. इकडे चेतन बॉल टाकतात सेकंड ओव्हर. पहिला बॉल लेग साइड. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. 1 रन धावसंख्येत ऍड. 7 ऑन द बोर्ड. गुड शॉट. एक ग्राउंड शॉट मारला इकडे आणि चौकार मिळालेला आहे. इकडे थोडीशी मदत मिळाली आहे निखिल यांना. नेटची साथ मिळालेली आहे. चौकार मिळाला इकडे. 4 मोर रन्स ऑन द स्कोर कार्ड. स्कोर कार्ड नाव रीड्स 11 विदाउट लॉस. 1 ओव्हर 1 बॉल झालेला आहे इकडे. नेक्स्ट बॉल. फुल पेज. गुड शॉट. कॅचचा अटेम्प्ट केला होता. निखिलला ते एलिव्हेशन मिळत नाहीये. परत एक कॅच दिला होता. अजून एक इकडे कॅच सुटलाय प्लेयरच्या हातून. निखिलला 3रं जीवनदान. विनीत ऑन स्ट्राइक. 3rd बॉल ऑफ दी ओव्हर. वाईडचा पंचांचा इशारा. एक्स्ट्रा धाव संख्या. अजून 1 रन ऍड झाली आहे स्कोर कार्ड मध्ये. चेतन टू बॉल. विनीत ऑन स्ट्राइक. पिच केलेला बॉल. ग्राउंड शॉट मारला इकडे. अजून 1 रन. ह्या मॅच मध्ये आपण वरती गेलेले बॉल खूपच कमी बघितलेत. 3 बॉल्स. 3 बॉल्स ना.
चांगला असा शॉट, परत एलिव्हेशन नाही मिळालं इकडे निखिल यांना. चांगला प्रयत्न होता, मे बी त्यांना बॅट बदलावी लागेल. सुंदर असा झेल फेन्सवर आणि दॅट्स अ विकेट. चांगला कॅच घेतला अनिश यांनी. गुड बॉलिंग बाय चेतन. विकेट घेण्यात यशस्वी झालेत निखिल यांची. निखिलची बॅटिंग आपण या टुर्नामेंटमध्ये अजून बघितली नाही आहे. मे बी नेक्स्ट राऊंडसाठी ठेवलेली आहे त्यांनी प्रिझर्व करून, पण त्यांच्या टीमला त्यांच्या बॅटिंगची आत्ताच गरज होती. कुणाल आलेले आहेत, ओव्हरआर्म क्रिकेट खेळतात, क्लिअर मारणारे प्लेयर आहेत. बघूया काय करतात आज. चेतनचा बॉल, ग्राउंड शॉट मारलाय 1 रनसाठी. ऑफ द मार्क, सिंगल ॲडेड टू द स्कोर कार्ड. 15 रन झालेत स्कोर कार्डवर 1 विकेटच्या नुकसानावर. 1 बॉल बाकी आहे ओव्हरचा. चांगली बॉलिंग टाकली आहे चेतननी, बऱ्यापैकी स्कोर बोर्ड कंटेन केला. 1 ओव्हर्सला 6 रन होते. लास्ट बॉल, पुढे मारण्याचा प्रयत्न, परत नेटवर मारलेला आहे. बॉल आला होता हातात. रनआउटचा एक चान्स. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. आपण अजूनही मोठे हिट्स बघितले नाही आहेत ह्या मॅचमध्ये. स्कोर कार्ड हळूहळू पुढे जाताना 16 झालेत धाव संख्या. 16 इज अ गुड स्कोर. चांगला कंट्रोल केला कॅटलिनाने टीम ग्लोरियाला आफ्टर स्कोरिंग 76 इन दर फर्स्ट मॅच. ह्या मॅचमध्ये त्यांना ती सुरुवात नाही मिळाली आहे. रुपेश टू बॉल. पहिला बॉल, चांगला बॉल ऑफ साइडला. अजून एक डॉट घेण्यात यशस्वी. कॉम्प्लिमेंट करतात पहिल्या 2 ओव्हरला रुपेश. अजून एक डॉट बॉल आलाय. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि बोल्ड. विनीतची विकेट घेतलेली आहे. पहिल्या मॅचमध्ये ज्यांनी सुरुवात स्टार्ट करून दिली होती, या मॅचमध्ये काहीच नाही करू शकले. चांगला असा यॉर्कर रुपेश यांचा. पुढे येताना बघितला आणि ब्लॉक होलमध्ये टाकलेला हा बॉल. विकेट घेण्यात यशस्वी रुपेश. चांगला कॉम्प्लिमेंट करतात. पहिल्या 2 ओव्हर आपण बघितल्या होत्या, 6 रन आणि 10 रनची ओव्हर होती आणि त्यांना कॉम्प्लिमेंट करतात रुपेश चांगल्यापैकी. प्रत्येक आलेले आहेत बॅटिंग क्रीजवर. लेफ्ट हँड बॅट्समन, चांगला लॉफ्ट मारतात. बघूया ह्यांच्या बॅटमधनं आपल्याला काही 6 बघायला मिळतात का. स्कोर बोर्ड अजून वरती जातो की रुपेश परत तो कंट्रोल करतो. नेक्स्ट बॉल, आउटसाइड दी ऑफ स्टंप, वाईड बॉल. हे आपण नेहमीच बघतो, लेफ्टी आला की जराशी रिदम बदलते. अजून एक बॉल, चांगला बॉल होता. टप्पा मारला इकडे, रन घेण्यात यशस्वी नाही. अजून एक डॉट बॉल आलेला आहे टीम कॅटलिनाला. चांगलं बॉलिंगचं प्रदर्शन इकडे आपण बघतोय. नेक्स्ट बॉल ब्लॉक होल मध्ये. अटेम्प्ट नाही करायचा. पूर्ण टीम एकत्र सगळे ओरडले नको डाकूस म्हणून. टीम कोऑर्डिनेशन आता चांगलं होत आहे. किती बॉल झालेत अंपायर? 2 बॉल्स टू गो. 4 बॉल झाले, 2 बॉल बाकी आहेत. कुणाल ऑन स्ट्राईक. रुपेशनी चांगली ओव्हर टाकली आतापर्यंत. नेक्स्ट बॉल, ग्राउंड शॉट, हातात मारलेला बॉल. चांगली फिल्डिंग तिकडे, सरळ हातात गेलेला बॉल जोरात मारला होता. सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन इकडे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. वाईड बॉल टाकलेला आहे. थोडेसे लाईन रिदम बदलली यांची आणि वाईड बॉल टाकलाय. 1 रन धावसंख्येत ऍड झाली आहे टीम ग्लोरियासाठी. 19 रन जाऊन पोहोचलेल्या टीम ग्लोरिया. 3ऱ्या ओव्हरचा लास्ट बॉल. अजून एक वाईड, अजून एक रन गिफ्ट केलेले आहे. चांगली ओव्हर होती आतापर्यंत, पण 2 एक्स्ट्रा दिलेत त्यांनी. चांगली ओव्हर आहे. लास्ट बॉल, स्लॉट मध्ये दिलेला बॉल, परत ग्राउंड शॉट मारला आणि क्षेत्ररक्षण करण्यात अयशस्वी इकडे फिल्डर. 4 रन गिफ्ट केलेले आहेत. चांगली फिल्डिंग असती. बॉलिंग सुंदर टाकली होती, पण 4 रन अडवले नाही. 24 रन झालेत स्कोर कार्डवर 3 ओव्हरवर. 18 बॉल मध्ये 24च रन निघालेले आहेत इकडे. एक चांगला सामना आपण बघतोय. बघूया लास्ट ओव्हरला हा स्कोर कार्ड कुठे नेऊन पोहोचवतात. आम्ही रिक्वेस्ट करतो की झिनिया सुपरस्टार्स आणि क्रेस मावलाज, काय मार्वेल्स, ए थांब रे, मावळाज मार्वेल बोलतो क्रेस मावळाज आणि झिनिया रायझिंग स्टार्स ह्यांच्या कॅप्टनना विनंती आहे कृपया डगआउट मध्ये यावे. शेवटची ओव्हर. बॉलरचं नाव प्लीज आम्हाला कळेल का? संदीप टाकतात शेवटची ओव्हर. चांगली बॉलिंग आतापर्यंत आपण बघितली. बघूया संदीप काय करतात. प्रतीक ऑन स्ट्राईक. पहिला बॉल, लूज बॉल, 6. या बॉलवर लिहिलं होतं की तू टाकला असा फुल टॉस. प्रतीक थांबला होता या बॉलसाठी. ते म्हणालेत या ओव्हरमध्ये जर स्कोर आला नाही तर कधी येणार. शेवटची ओव्हर आहे या मॅचची. पहिला लूज बॉल आणि त्याला षटकारामध्ये कन्वर्ट केलंय प्रतीक यांनी. 2ऱ्या बॉलसाठी थांबलेत. परत एक फुल टॉस ज्युसीवाला आणि हा पण 6.
12 रन ऍड झालेत आफ्टर 3 एक्सलंट ओव्हर्स. आपण एक जरा लूज बॉलिंगचं प्रदर्शन बघतोय. बघूया संदीप चांगली बॉलिंग आहे. संदीपसाठी इकडे हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा अवॉर्ड इकडे दिलेला आहे. सॉरी हॅट्रिक ऑफ सिक्सेससाठी 500 रुपये दिलेले होते. सॉरी आपण माय बॅड. चांगला डॉट बॉल इकडे. चांगला शॉट मारला होता मिडल ऑफ द बॅट. 2 बॉल बाकी आहे ओव्हरचे. चांगली बॉलिंग इकडे बघितली आपण. 2 6 खाल्यावर 2, 1 डॉट आणि 1 सिंगलचा बॉल. 2 बॉल बाकी. बघूया कुणाल स्कोर कार्डवर काय करतात. स्लो बॉल ग्राउंड शॉट मारलाय. चांगली फिल्डिंग इकडे. दुसऱ्या रनचा अटेम्प्ट आणि दुसऱ्या रन घेण्यात यशस्वी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स टीम ग्लोरिया यांची. शेवटचा बॉल. संदीपनी बऱ्यापैकी कमबॅक केलेला इकडे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 4th ओव्हर. लास्ट बॉल टू गो. स्कोर कार्ड रीड्स 39 for 2. 1 to go. That's poor ball and that's a 6. Excellent end for this match. या ओव्हरला 3 6 आलेत आणि काहीतरी चांगला स्कोर बघायला मिळाला आपल्याला. अँडीला विनंती आहे की कृपया डगआउट मध्ये यावे. अँडी 46 पाहिजेत 4 ओव्हरमध्ये. 24 बॉल 46 रन्स रिक्वायर्ड फॉर टीम कॅटलिना. चांगली बॉलिंग बघितली आपण. पहिल्या 3 ओव्हर सुंदर पडल्या होत्या. 4th ओव्हरला थोडंसं रिदम चुकलं, थोडं कॅल्क्युलेशन चुकलं. लूज बॉलिंग मिळाली ज्याच्यासाठी ग्लोरियाचे कुणाल आणि प्रतीक थांबले होते आणि त्यांनी बरोबर ते कन्वर्ट करून टीमची धावसंख्या नेली आहे 45 वर. 46 to win in 24 डिलिव्हरीज. डिफिकल्ट असं टार्गेट नाही आहे. अचीव करता येईल आरामात जर प्लॅनिंग केलं तर. पण त्याचबरोबर एक आहे की ग्लोरियाचा बॉलिंग अटॅकही सुंदर आहे. प्रतीक सोहानी, निखिल सोहानी हा एक चांगला बॉलिंग अटॅक आहे. आम्ही रिक्वेस्ट करतो कॅटलिनाच्या टीमला तुम्ही बॅट्समन लवकरात लवकर पाठवा. आम्हाला रुपेशच्या बॅटमधनं थोडे 6 बघायला आवडतील इकडे. रिक्वेस्ट बॅट्समन ऑफ टीम कॅटलिना टू प्लीज कम ऑन द क्रीज. कोण जिंकला टॉस? अँडी टॉस कोण जिता? झिनिया टॉस जिंकली आणि ते डिसाइड करतात काय करायचं आहे. आणि झिनिया ही टीम नेक्स्ट मॅच मध्ये बॅटिंग करणार आहेत अगेन्स्ट क्रेस. विनायकच्या टीमच्या अगेन्स्ट झिनिया आपण आपल्याला बॅटिंग करताना दिसणार नेक्स्ट मॅच मध्ये. विकेटच्या विकेट हॅट्रिक कोण देणार? साई मोटर्स स्पॉन्सर आहेत आपले. साई मोटर्स सांगतायत की जो पण आता हॅट्रिक घेईल ह्या मॅच मध्ये, हॅट्रिक ऑफ सिक्सेस किंवा हॅट्रिक ऑफ विकेट्स, ह्यांना 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. हॅट्रिक ऑफ विकेट्स किंवा हॅट्रिक ऑफ सिक्सेस जो पण घेईल त्याला 500 रुपयाचं बक्षीस साई मोटर्स देणार आहे. नॉन स्ट्राईकला रुपेश आहेत, स्ट्राईकला आशिष. डिफेंड करायचं आहे 47चं टार्गेट. स्कोर करायचे फक्त 47 रन टीम कॅटलिनाला. सेकंड इनिंग्स गेम ऑन. निखिल टू बॉल. पहिलाच बॉल वे डाउन द लेग साइड. वाइडचा इशारा पंचांचा. 1 रन ऑन द स्कोर कार्ड. खाता खुल चुका है टीम कैटलिना का थैंक्स टू द वाइड. नेक्स्ट बॉल. अजून एक चांगला बॉल. पॅड टाकला होता. डॉट बॉल काढलाय. गुड बॉल जज केलं होतं बॅट्समनला. बरोबर पॅड टाकलेला हा बॉल. 1 बॉल 1 रन. अजून एक चांगला बॉल. डॉट बॉल काढलाय. बॅट्समनला जज करून लेग आणि ऑफ स्पिन दोन्ही टाकतात जवळजवळ सेम ऍक्शन मध्ये. पहिला बॉल वाईट टाकल्यावर दोन्ही बॉल चांगले टाकले होते निखिल यांनी. स्कोर कंटेन केलेला आहे इकडे. फ्री नाही करायला दिलेत हात बिलकुल आशिषचे. नेक्स्ट बॉल. अजून एक चांगला बॉल. कॅचचा प्रयत्न होता. खालती येणारा बॉल. चांगला अटेम्प्ट होता. डॉट बॉल मिळालेला आहे टीमसाठी. ग्लोरियाची चांगली अशी सुरुवात बॉलिंग साईडनी. बघूया आशिष काय करतात नेक्स्ट बॉलला. शॉर्ट बॉल होता आणि बॅट्समन बॉल मारायला चेस केलं बॉलला. वाईडचा बॉल आणि हा डॉट घेऊन द्यायला टीमसाठी.
चांगली बॉलिंग करतायत इकडे निखिल आपल्या टीमसाठी. स्ट्राईक रोटेट नाही झालाय जेवढा पाहिजे होता तेवढा. नेक्स्ट बॉल मारण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. अंपायरचा इशारा नटआउटचा. चांगली फिल्डिंग बघितली, चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बघितली इकडे आपण. रुपेशची एक प्राइज विकेट असते नेहमीच. रुपेश जर चांगले खेळले तर आय एम शुअर मॅच क्लोज होईल किंवा जिंकताही येईल. चांगले बॅट्समन आहेत, एक्सलंट फिल्डर आहेत. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. आतापर्यंत चांगली टाकलेली ओव्हर निखिल यांनी. लास्ट बॉल, रुपेश ऑन स्ट्राईक. नाईस बॉल, मारण्याचा प्रयत्न आणि अजून एक डॉट बॉल टीम ग्लोरियासाठी. अशाच प्रकारे पहिली ओव्हर संपलेली आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. स्कोर कार्ड रीड्स ओनली 2 रन्स फॉर नो लॉस. अजून पण टीमला 45 रन्स हवेत 18 चेंडूंमध्ये. पॉसिबल आहे मॅच कुठेही गेलेली नाही आहे, पण चांगली बॉलिंग टाकली आहे निखिल यांनी टीम ग्लोरियासाठी. नेक्स्ट बॉलर येतात अजय टू बॉल द सेकंड ओव्हर फॉर ग्लोरिया. आशिष ऑन स्ट्राईक. पहिल्या ओव्हरला बॅट नीट कनेक्ट नाही झाली आहे. बघूया सेकंड ओव्हरला आपल्याला काही षटकार किंवा काही रन्स बघायला मिळतात का यांच्या बॅटमधून. अजय टू बॉल. ग्राउंड शॉट मारलाय प्लेयरच्या हातामध्ये. धाव चोरलेली आहे इकडे. रुपेश यांनी 1 रन. 3 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 5 बॉल बाकी ओव्हरचे. सेकंड ओव्हर इज व्हॉट वी आर सीइंग. अगेन अ बॉल, गुड शॉट, चांगला शॉट रुपेश काढून 6 एकदम बरोबर दिशा दाखवली बॉलला. फुल पिच केलेला बॉल स्लॉट मध्ये आला होता. चांगला लॉफ्ट मारला 6 रनसाठी. गरज होती त्यांना 6ची. नेक्स्ट बॉल. परत एक स्लॉट मधला बॉल, मारण्याचा प्रयत्न. मस्त थ्रो इकडे प्रतीक यांचा. बॉलवर धावत आले आणि डिरेक्ट हिट मारला होता, पण रुपेश क्वाईट क्विक पोचले होते क्रीज मध्ये. ओव्हरऑल चांगली फिल्डिंग आपण इकडे बघितली. 3 बॉल झाले त्या ओव्हरचे. 3 बॉल बाकी आहेत. आशिष ऑन स्ट्राईक. अजय टू बॉल. अजून एक बॉल हातात दिलेला हा बॉल आणि हा कॅच आउट झालेला आहे. चांगला कॅच राज यांचा. विकेट मिळाले आहे अजयला. अशा प्रकारे पहिली विकेट गमावली टीम कॅटलिनाने त्यांच्या चेसमध्ये. 47ची धावसंख्या त्यांना पाहिजे जिंकायला हा गेम. एकच विकेट गमावलेली आहे. मयुरेश आलेले आहेत बॅटिंगला. मयुरेश आणि रुपेश. 4 बॉल टाकलेत अजय यांनी. 2 बॉल बाकी आहेत. 1 6 खाल्ला होता, पण चांगला कमबॅक केला आहे. विकेट घेतली आहे. 2 बॉल बाकी. अजय टू बॉल. अगेन अ गुड बॉल आणि बोल्ड. चांगला असा बॉल. टप्पा पडून बॉल थोडा बाउन्स झाला होता आणि ही विकेट. 2 विकेट घेतल्या अजयनी टीम ग्लोरियासाठी. 2 बॉल्स 2 विकेट्स. हॅट्रिकचा चान्स आहे इकडे. आणि विसरू नका, जो पण प्लेयर बॉलिंग मध्ये हॅट्रिक घेईल किंवा सिक्सर्सची हॅट्रिक घेईल त्याला 500 रुपये देणार आहे साई मोटर्स. प्लेयरला रिक्वेस्ट आहे कृपया स्टेजवर यावे, क्रीजवर यावे. सॉरी, क्रीजवर यावे. या बॉलला जर विकेट घेतली तर चान्स आहे 500 रुपये कमवायचा. तसाच तन्मयला चान्स आहे 3 6 मारून. आणि तन्मयने हा बॉल सोडला. हा वाईट बॉल होता आणि स्पॉन्सर इकडनं गेलेले आहेत चालत बाहेर. बँकेत चाललेत ते. चांगला बॉल आणि विकेट. आणि याच प्रकारे ही हॅट्रिक काउंट होते का? याच्या आधीचा वाईट बॉल होता. अजयनी हॅट्रिक मिळवलेली आहे. सुरेंद्र साहेब कुठे चालले तुम्ही? हॅट्रिक मिळालेली आहे इकडे. प्रेक्षकांना विनंती आहे की सुरेंद्र साहेबांना बाहेर जाऊ देऊ नका. 500 रुपये घ्या त्यांच्याकडनं. हे अजयला मिळालेले आहेत हॅट्रिक घेतल्याबद्दल. 12 बॉल बाकी. 12 बॉल मध्ये 35 धावा पाहिजे जिंकायला. आमच्या पाहिजे 6 6ची मॅच आहे ही. रुपेश सज्ज तेवढे 6 मारायला. रुपेश ऑन स्ट्राईक. पहिला बॉल वरती मारलेला चेंडू आणि षटकार. चांगला सुरुवात केला या चेस मध्ये. 11 बॉल बाकी. सुंदर असा शॉट रुपेशच्या बॅटमन आलेला आहे. त्यांना माहिती आहे त्यांची बॅटिंग इम्पॉर्टंट आहे. ते टिकले तर मॅच त्यांच्या हातात आहे. 29 रन्स पाहिजेत आता 11 बॉल मध्ये. नेक्स्ट बॉल राजचा. ओ दॅट वॉज अ गुड फुल टॉस, पण नीट लागला नव्हता सेंटरला. राजनी त्यांना अटेम्प्ट केलं होतं मारायला.
कनेक्ट नाही झाला, डॉट बॉल मिळालाय. नेक्स्ट बॉल राजचा, अजून एक शॉट आणि षटकार. रुपेशच्या बॅटमधनं आपल्याला तिसरा षटकार बघायला मिळालेला आहे. चांगली बॅटिंग इकडे करतात रुपेश. त्यांना माहिती आहे मॅच इम्पॉर्टंट आहे त्यांच्या टीमसाठी. NRR सुद्धा त्यांना हवा आहे. 2 6 बघितलेत आपण. 3 बॉल बाकी. राष्ट्र बॉल, अजून एक बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पण ह्यावेळेस अयशस्वी झालेत. 2 6 मारलेत आतापर्यंत या ओव्हरमध्ये. अजून 2 बॉल बाकी आहेत राजचे. चांगला कमबॅक केलाय राज यांनी. बघूया काय टाकतात. नेक्स्ट बॉल, परत बॅट केली. कॅचचा अटेम्प्ट केला होता प्रतीक यांनी. 1 हँडेड अटेम्प्ट केला होता, पण बॉल बसला नाही हातात. डिफ्लेक्टही झाला नाही. 1 रन धाव संकेत ऍड. स्कोर कार्ड रीड्स 24 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, 3rd ओव्हरचा शेवटचा बॉल. स्विंग अँड मिस, जोरात मारायचा प्रयत्न केला होता. टोटली मिस झालेत, बीट झालेत आणि हा डॉट बॉल आलाय. 6 बॉलमध्ये 22 रन हवेत. आपण आज 2-3 मॅच बघितल्या जिकडे एवढा स्कोर पाहिजे होता लास्ट ओव्हरला. स्कोरिंग करायला ना बसले, सँडी आहे ना स्कोर करायला. 6 बॉल 22 पाहिजेत. प्रतीक टू बॉल. फर्स्ट बॉल पेस बॉल होता आणि हा विकेट. हा स्टंपिंगचा कॉल आहे का? स्टंप आउट झालेले आहेत. पेस होती बॉलला, पाय जास्त उचलला गेला आणि कीपरच्या पायाला बॉल लागून स्टंपवर गेलेला बॉल. वाईड बॉलचा इशारा पंचांचा. 1 रन ऍड झाली आहे स्कोर कार्ड मध्ये. हा बॉल काउंट होणार आहे का? बॉल काउंट नाही होणार, त्यामुळे अजून 6 बॉल बाकी आहेत. आम्ही फक्त विचारतोय काय आहे पॉलिसी, रूल, रेग्युलेशन. एव्हरी विकेट बॉल काउंट असा रूल लिहिलेला आहे का? प्लेयर्सला विनंती आहे, कृपया तुम्ही आपलं पोझिशन सोडू नका गेमची. आपण थोडा डिले स्टार्ट घेतलेला होता आज. लेट्स बी इन द गेम. काय झालं फायनली डिसाइड नाही आहे ना? बॉल काउंट नाही झाला इकडे. वाईट बॉल, तर अजून एक बॉल मिळाला, एक धावसंख्या सुद्धा मिळाली, पण एक विकेटही मिळाली आणि ती सुद्धा रुपेश यांची, ज्यांच्या बॅटमध्ये आपण 6 बघले. चेतन आता आलेले स्ट्राईकवर. चेतन, अजून एक चांगला बॉल. पायाला लागलेला हा बॉल, त्यामुळे डॉट आलेला आहे. चांगला कमबॅक केला प्रतीक यांनी. यॉर्कर लेनचा बॉल. फुल टॉस दिला होता, कन्वर्ट नाही करू शकले. 1 रन ऍड केली. आता 4 बॉलमध्ये 20 रन हवेत. 4ही षटकार लागणार आहेत त्यांना. 4 बॉल 20, 4 balls 20 रन्स रिक्वायर्ड. अक्षय ऑन स्ट्राइक. गुड बॉल, अमेझिंग यॉर्कर. पेस अटॅक इकडे बघितला आपण प्रतीक कडनं. यॉर्क केलेला बॉल. अजून एक डॉट बॉल घेण्यात यशस्वी. अजून एक चांगला बॉल आणि हा सुद्धा डॉट बॉल. आता मात्र मॅच गेलेली आहे ऑलरेडी. NRR साठी ट्राय करू शकतात. नेक्स्ट बॉल प्रतीकचा आणि हा एक्स्ट्रा रन दिलेला आहे, पण ही विकेटही गमावलेली आहे इकडे. वाईड रन, एक्स्ट्रा बॉल आणि अजून एक विकेट प्रतीक यांना वाईड बॉलवर. बॉल काउंट नाही होणार इकडे. नेक्स्ट बॅट्समनला विनंती आहे की कृपया लवकर क्रीजवर यावे. हा पण वाईड आहे ना? हा बॉल काउंट आहे, सॉरी माय बॅड. आणि हा बॉल काउंट झालेला आहे. अंपायर किती बॉल बाकी? लास्ट बॉल ऑफ दिस मॅच, ग्लोरिया वर्सेस कॅटलिना. चांगला स्कोर उभा करून चांगलं बॉलिंगचं प्रदर्शन केलंय. लास्ट बॉल, परत एक यॉर्कर आणि विकेट घेतलेली आहे इकडे प्रतीक यांनी. 3 विकेट घेण्यात सज्ज प्रतीक इकडे. चांगली बॅटिंग, चांगलं बॉलिंगचं प्रदर्शन प्रतीक सोहानी यांचं. आणि त्याचबरोबर ते